हातात सुख आहे का आणि हातात सुख नाही का? पण हात दाखवताना फायदा काय आहे, की जर का आपण एखाद्या व्यक्तीशी लग्न करणार असेल, तर त्या व्यक्तीचा स्वभाव जर खूप खतरनाक असेल, खूप तापट असेल. फसवा असेल, खूप हं. तापट असेल, जुगारी स्वभावाचा असेल, हो. तर मग अशा व्यक्तीशी लग्न अव्हॉइड केलेलं बरं. कारण कसं आहे, एका योगामध्ये पर्टिक्युलर एखाद्या वर्षी ज्या योग येतो किंवा 2-3 वर्षात तो हं. योग चालतो, त्या काळामध्ये ज्या लग्नासाठी तुम्ही प्रयत्न करता ना, तेव्हा तुम्ही कुठल्याही व्यक्तीशी सिमिलर जर का असेल, तर लग्न होऊन जाणार तुमचं. हं. पण तुमची जर डिसिजन चुकली ना, तर बऱ्यापैकी त्रास पण होणार त्याचा. ते आहे. त्याच्यामुळे तुमच्या लग्नाचं सुख जरी हातात तुमचं तरी दिसतंय आहे का आहे, नाही का नाही, तरी सुद्धा जसं मी माणूस म्हटलं, की चुकीचा असेल तर काही उपयोग की नाही. काही गोष्टी तुमच्या हातात प्रारब्धाच्या पलीकडे आहेत. विपरीत योग पण येऊ शकतात. तुमचे चांगले योग पण बदलू शकतात. तुमचे प्रयत्न चुकीचे झाले, चुकीच्या मार्गाने तुम्ही गेलात. एक सरळ तुम्हाला मार्ग दिला आणि तुम्ही जर का खड्ड्यातूनच चाललात, तर हं. तुम्हाला लागणार आहे. त्याप्रमाणे पण आयुष्यात घडत असतं.